तर मित्र आता वाड्याकडे येईल बघा. मस्त दुपार झालेली असा आणि भरपूर ऊन असा. तिकडे मस्तपैकी सावली पडली आहे बघा बऱ्यापैकी. तिकडे घर बांधतील, एक घर बांधता बघा साईडला, आमच्या बाजूचे असतात ते तिकडे घर बांधतात. तर मस्त सावली आणि पण भरपूर ऊन असा. सध्या काम करताना पण हैराण होत होता. तर मित्रांनो परवाच्या दिवशी मी गावा गेलो आहे आणि 4-5 दिवस व्हिडिओ टाकू गावात नव्हतो, कारण मुंबईमध्ये पण तेवढे व्हिडिओ करू गावात नव्हते, कारण काही ना काही जावचा येत होता. त्याच्यामुळे टाईम पण भेटत नव्हतं व्हिडिओ करू. आणि कसा मुंबईत व्हिडिओ करणं म्हणजे खूप रिस्क असं, कारण मोबाईल म्हणजे आपण पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ करताना असताना कोण पण मारू शकता, म्हणजे खूप नवीन चोरी जाऊ शकतात. त्याच्यामुळे तेवढी केअर पण घ्यायची लागतं. पण आपली कामं असल्यामुळे तेवढा पॉसिबल होत नव्हतं तेव्हा, कारण कस्टमरला भेटणं वगैरे होत होतं, मीटिंग वगैरे असायची. त्याच्यामुळे आता तेवढं शक्य होत नव्हतं. तर तरी पण मुंबईतले मी 2 व्हिडिओ टाकलेले आहे आणि आता परवाच्या दिवशी गावा केलं आणि आज व्हिडिओ टाकतो आहे. म्हणजे आज व्हिडिओ मी शूट करते, कारण आज एक नवीन तुमच्या म्हणजे आता तुम्ही माझी फॅमिली असं, त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करणं हा माझा पहिला कर्तव्य असा, कारण तुमच्या सपोर्टने मी हे बिझनेस स्टार्ट करू शकते. मी म्हणजे एक नवीन बिझनेस स्टार्ट करूचा प्लॅन केला आणि त्यासाठी लागणारा मी जी मशीन असतात ती मागवलेली आहे. त्याला बघूया 1-2 दिवसात येत, उद्या कधी येईल तर आपण तो शूट करतो असं. तर म्हणजे आपलं गणपतीचा बिझनेस असाच तर त्याच्यामुळे साईड बाय साईड काहीतरी करू ह्या म्हणून आपण हे बिझनेस स्टार्ट करतलो. तुमका कॅप्शनवरती दिसलं असताना की कोणता असं, म्हणजे टायटलला दिसलं असताना की काय बनवतलं आहे आणि कसलो बिझनेस स्टार्ट करतलं आहे. तर मी गेलेले मुंबईत त्या टायमाक फेसबुकला एक ॲडव्हर्टाईज दिलेली. ॲडव्हर्टाईज म्हणजे एक व्हिडिओ येलेलो की 3D पेंटिंगचं. तर तोच बिझनेस मी स्टार्ट करूचा असं आहे. म्हणजे 3D पेंटिंगने जे आपण प्रोडक्ट्स असतात, जे आपण शो पीसला वगैरे जे काय असतात, म्हणजे जे छोटे आर्ट्स असतात, म्हणजे कोणते छोटे पुतळे वगैरे किंवा छोटे आर्टवर्क असतात, ते आपण त्या मशीनमध्ये बनवतो. म्हणजे आपण शोपीसच्या दुकानात म्हणजे आपले जे काय बोलतात ते गॅलरी, म्हणजे आर्ट गॅलरीमध्ये आपल्या बघू भेटत जे स्टॅच्यू वगैरे छोटे असतात, ते आपण या मशीनवरती बनवू शकतो. तर तीच मशीन मागवलेली आहे असं आपण. तर ती आता बघूया कधी येतं. सध्या ट्रेंड चालू आहे असा की 3D प्रिंटिंगचं, तर तीच मशीन आपण घेतलेली आहे असा. तर आता बघूया कधी येतं, मागवलेली तर असा. तर ती येल्याच्यानंतर आपण साईड बाय साईड चालू करतलो. तर तुमचं खूप सपोर्ट असू दे आपल्याकडे, म्हणजे आपल्या व्हिडिओजला वगैरे आपण त्याच रिलेटेड व्ह्यू. तर मस्त सावली पडली आणि वारा पण मस्त असा इथे. इकडे सावली आहे, ह्या साईडला सावली आणि मी ह्याचं चिकनवरती बसलं आहे आणि बघा मस्तपैकी फणस धरलेले बघा. कोवरे असतात, म्हणजे सध्या हे कोवरे असतात. तर कोवऱ्याची भाजी करतात गावाकडे, कोकणाकडे असं, तर एकदम भारी लागतं. तर हे बघा आता ती फळं वगैरे म्हणजे आंबे काढ झालेले आहेत. तर तिकडे पण बघू शकतात फणस धरले आहेत, ते आमचे फणस असतात. हे बघा तिकडे धरले आहेत फणस वगैरे. तर इकडे असो बघा गावठी कोंबो बघूच नका, गावठी कोंबो आणि ती गावठी कोंबडी. तर मेन आपण तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर मी फेसबुकला तो व्हिडिओ बघितलेला आहे, म्हणजे 3D आर्टवर्कचं 3D प्रिंटिंगचं तो व्हिडिओ बघितलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक फिलामेंट असतं आणि त्याच्यात ती मूर्ती जी आपण जी चॉईस करतो ती मूर्ती त्याचं एक प्लास्टिकमध्ये त्या फिलामेंटमध्ये ती तयार होत असतं आणि एकदम म्हणजे त्याची क्वालिटी मी म्हणजे त्यांच्या कंपनीमध्ये जाऊन मी बघितलेलं आहे ना,
तर एकदम भारी क्वालिटी होती. आणि जसे जसे ज्या क्वालिटीचे फिलामेंट तुम्ही यूज करता त्या टाईपमध्ये तुमची ती मूर्ती किंवा काही पण आर्टवर्क असतात, म्हणजे जे तुम्ही चॉईस करता ती आर्टवर्क हे सर परफेक्टली बनतात. म्हणजे आपण जे गिफ्ट शॉपमध्ये आपण जे गिफ्ट वगैरे असतात, म्हणजे आपल्या कोणा देवचे असतात ते गिफ्ट वगैरे आपण त्या मशीनमध्ये बनवू शकतो. इनफॅक्ट जे आपले शूज वगैरे असतात, म्हणजे जे बूट वगैरे असतात ते पण आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. म्हणजे अशी कोणती गोष्ट नाही की त्याच्यामध्ये बनवू शकतो, आपण स्टॅच्यू पण बनवू शकतो असं. तर तीच मशीन असा, तर ते आपल्या मागं पण आयडिया नाही कशी बनवायची असतं, म्हणजे कशा प्रकारे ते यूज करायचं असतं, म्हणजे कसं हँडल करायचं असतं ती मशीन. पण आता बघूया, घेतली जा असा तर हळूहळू शिकत आपण त्याच्यामध्ये जे काय प्रॉडक्ट बनवतलो ते आपण तिथं शूट करतलो आणि ते तुमका नक्कीच यूट्यूबला मी टाकतलो आहे, जेणेकरून तुमका पण त्या शिकायला भेटतात आणि तुम्ही पण असंच बिझनेस स्टार्ट करू शकता. म्हणजे तुम्ही घर बसल्या हे धंदो चालू करू शकता. छोटे छोटे प्रोडक्ट बनवून तुम्ही ते विकू शकता, जे की मार्केटमध्ये चांगल्या रेटला भेटतात आणि चांगला प्रॉफिट पण तुमका पण भेटू शकता. तर तेच व्हिडिओ मी बनवतलो आहे. तर चालू तर केलं आहे गणपतीच्या कृपेने. माझं गणपतीचं बिझनेस असा त्याच्यामुळे तर आपलं काम चालूच असतं, कंटिन्यू काम असतं, 12 महिने आपलं काम चालू असतं. बट साईड बाय साईड पण आपण काही ना काहीतरी करूचं असं आपल्या. तर तोच आपण आता चालू करतो. तर बघूया कधी मशीन येतात ती. तर मित्रांनो, तुमचा व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असतात ते चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण आपण आता नेक्स्ट टाईमला आपण व्हिडिओ टाकतलो ते सगळे ते मशीनवरचे व्हिडिओ असतील, कारण त्याच्यामध्ये तुमका चांगला शिकायला भेटतं एकदम, जेणेकरून तुम्ही स्वतः घराकडे ती मशीन मागवून किंवा तुम्ही ती हे करून तुम्ही छोटंसं बिझनेस स्टार्ट करू शकता. एकदम प्रीमियम असा त्याचे प्रोडक्ट्स तयार होतं त्याच्यामध्ये. तुमका मी व्हिडिओमध्ये त्यांच्या कंपनीत गेलेलं तेव्हा मी प्रोडक्ट बनवलेले असतात ना, त्याचं मी शूट घेतलेलं होतं थोडंसं, मग तो मी आपल्या व्हिडिओमध्ये लावते. मग तुमका आयडिया कशा प्रकारचे व्हिडिओ त्यामध्ये बनतात, मग त्यामध्ये प्रोडक्ट बनतात. तर त्या आता बघूया कधी मशीन येतात वगैरे. तर दुपार झालेली आणि मी आज व्हिडिओ बनवले, कारण बरेच दिवस मी व्हिडिओ बनवू नव्हता आणि तर गावा गेल्याच्यानंतर कालचं जरा मॅच वगैरे होती त्याच्यामुळे तिकडे जावं झाला. आणि काल पण रात्री पण गणपतीचं काम वगैरे येलेले माझे, तर ते लोडिंग अनलोडिंग चालू होता. आणि आज मी शूट करते, कारण तुम्ही माझी फॅमिली असल्यामुळे तुमका मी जा काय करते तर तुमका सांगणार मी भाग असते. तर तुमचं सपोर्ट कायम माझ्यासोबत असू दे. मी चॅनल नवीन असा आपलं एक 5-6 महिने झालेत आपल्या चॅनलला. तर तुमचं सपोर्ट असू दे. लवकरच आपल्या 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास कंप्लीट करायचे असतात, तर तुमचं सपोर्ट प्लीज असू दे. व्हिडिओ नवीन करते, माका पण एवढा बोलू वगैरे येत नाही, पण ट्राय करताय, तर तुम्ही सपोर्ट करा चांगलंच. कारण तुमच्या सपोर्टने, तुमच्या लाईकने, कमेंटने माका एकदम भारी वाटतं. म्हणजे असं वाटतं की कोणतं तरी सपोर्ट असा. तर असंच सपोर्ट तुमचा असू दे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती ना सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून म्हणजे आपली फॅमिली ही खूप मोठी होईल. जेणेकरून तुमका अशा आर्ट रिलेटेड काय पण असू दे, तर आम्ही जा काय माका येतात आम्ही तुमका आपल्या चॅनलवरती दाखवू शकतो. तर मित्रांनो, तुमचा व्हिडिओ कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आता बघूया मशीन कधी येतात त्याची वाट बघतो आपण. तर आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आहे. तर मशीन येलो का आपण तो शूट करूया. तोपर्यंत बाय बाय. हे पण तसंच बनतंय. हो हो, प्रिंट करू नका. नाही, हे मल्टी कलरमध्ये त्यांनी प्रिंट करून घेतलेलं.